ए साक्षी, एका बुक्कीत करीन तुला लापशी. हे तुला किती वेळ सांगितलं मला लापसी वगैरे काय बोलायचं नाही. हे साक्षी, आवाज कमी. काय गडबड चालली तुमचे? समजत नाही काय? बायको पळाली दागिने घेऊन, नवरा बसला डोकं धरून. काय या आजकालच्या बायकांना अशाच असतात. काय चाललंय या जगात? हे आमचे काका. आमच्या काकीनी पलायन केल्यापासून हे असेच वैतागलेले असतात. हा भाई, काय करताय? हा आला फुकट्या. ही आमची ताई, काकांची कॉफी. सध्या रक्षाबंधनसाठी घरी आली. येस, थोडं पाणी आण बाळा. मी ठरवलंय आपल्याबद्दल आज घरच्यांना सांगायचं. नक्की? हो. ठीक आहे मग. हे दादा, साक्षीचं शिक्षण आता पुरे झालं तर लग्नाचं बघा जरा. दादा, बघू, विचारू तिला. शिकायचं असलं ते शिकू द्या. काय करत आहे? कशाला विचारायला पाहिजे? हो बरोबर आहे, मला कोणी विचारलं होतं का? मग हे बघा, जेवढी शिकली तेवढे पुरे. आता करून टाका. बरं. आपल्याबद्दल आज घरच्यांना सांगायचं. दादा, काका, बाबा, मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचंय. त्या दिवशी मी तुमचं बोलणं चोरून ऐकलं. गेले काही महिन्यांपासून मी एका मुलाला ओळखते. आमच्यात खूप छान मैत्री आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला सांभाळू शकतो. काय बोललीस?
अरे यश, ग साक्षी लवकर ये ना, किती उशीर, मला कॉलेजला जायचंय. काय ते एकदाचा राखी बांधून घे आणि संपव ना विषय. मी रेडीच आहे, तिला सांगता येते. तिलाच सांगतोय, लवकर ये ना. साक्षी थांब थांब जरा, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. साक्षीला मी असं उदास बघू शकत नव्हतो, कारण ती नेहमीच खूप खुश असायची. तर आता तिला या अशा अवस्थेत पाहावत नाही. मी काका, बाबा आणि ताईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काकांनी पण पूर्ण म्हणणं न ऐकताच नकार दिला. आता मलाच काहीतरी करावं लागेल. मग माझा मित्र आकाश याला त्या मुलाची सगळी माहिती काढायला सांगितली. आकाशच्या मामाला भेटतं आणि त्याची सगळी माहिती काढली. मी पण त्या मुलासोबत बोललो आणि मला खात्री झाली की हे स्थळ चांगलं आहे. आणि हे सगळं घरच्यांना सांगितलं आणि त्यांना पण खात्री झाली आणि फायनली सगळे राजी झाले आणि आम्ही सगळ्यांनी हा सरप्राईज प्लॅन केला. म्हणून मी आज त्याला बोलावलं.